आत्ता सकाळचे 6:30 वाजलेत. आजचा व्हिडिओ काही घरातल्या कामाचा किंवा कुठल्या कार्यक्रमाचा नाही किंवा तुम्हाला स्वागत आहे असंही म्हणू शकत नाही. आजचा व्हिडिओ आहे एका व्यक्तीबद्दल. आज आमच्याच घरातले एक व्यक्ती जग सोडून निघून गेलेत आणि खूप वाईट बातमी सकाळी सकाळी कानावर आली. खूप असं वेगळंच होते. माझे ते चुलत दीर आहेत. त्या व्यक्तीबद्दल काय बोलावं. खूप चांगले होते. खूप मी ज्या दिवसापासून माझ्या आता लग्नाला 30 वर्ष कंप्लीट झालेत. मी 30 वर्षापासून त्यांना ऑब्झर्व करते. त्यांनी आयुष्यामध्ये कधीच कोणाला म्हणजे त्यांच्या भावना समोरच्या माणसाच्या कधीच भावना दुखवल्या नाहीत किंवा कोणाला त्रास वगैरे झालेला नाही. त्यांचा व्यवहार व्यवस्थित असायचा. कोणाला अपशब्द बोललेले नाहीत आतापर्यंत. त्यांच्याबद्दल काय सांगावं. इतका माणूस नंबर 1 होता. खरं मी पहिल्यांदाच ते असा माणूस पाहिलेला आहे की कधीच व्यवहारामध्ये सुद्धा रोकठोक असायचं किंवा रोकठोक बोलणं आणि कोणाच्या भावना कधी त्याने दुखवल्या नाहीत. स्वतःला त्रास करून घ्यायचे पण ते अजिबात असं समोरच्याचा कधी अपमान पण केलेला नाही आयुष्यामध्ये. प्रॉपर्टीचा असो किंवा कशाच बद्दलही असो काही असो ते व्यवहार क्लिअर कट असायचे आणि त्या माणसाकडून कधीच कोणाला त्रास वगैरे झालेला नाही. आत्ताच सकाळी सकाळी बातमी कळाली. एकदम माझं डोकं म्यूट झालंय आणि मधल्यामध्ये वेगळाच त्रास होत आहे. आमच्याच घरातले म्हणजे माझे चुलत दीरच आहेत. ते आमच्या घरातल्या सारखेच म्हणजे आमची भाऊकी जी आहे ना खूप चांगली आहे. एकमेकाला सपोर्ट करते किंवा हे करते आणि कधीच असं नाही. आपला कार्यक्रम असो महिला मंडळ एकत्र येतात सगळं असं हेच नाही. एकमेकाला साथ देणं ह्या गोष्टी होत आहेत. आणि ह्या व्यक्तीबद्दल काय बोलावं. जो जग सोडून गेलाय तो खरंच गेलाय म्हणजे खरंच विश्वास बसत नाहीये. आणि अशी माणसं आपल्या आयुष्यामध्ये भेटणं खूप भाग्याचं असते. आता जायचे जाऊन येते. एकदा तिकडं जायचं फार असं त्रास होते. आता जाऊन बघते काय परिस्थिती आहे काही नाही. जाण्याचं पण डेअरिंग होत नाही तिथं. धाडसच होत नाही आणि खूप वाईट घटना घडली आहे. आणि 2 वर्षापासून ते असे शांतच होते. त्यांना कुठला आजार वगैरे नव्हता. आजार नव्हता. बीपी शुगर काहीच नव्हतं. पण ते एकदम शांत का झाले तेच कळत नव्हतं आम्हाला सुद्धा. 1 वर्षभर ते असे बोलायचे करायचे. दिसलं की बोलायचे छान वाटायचं. कुठेही बसायचे म्हणजे साईडला म्हणण्यापेक्षा यायचे बाहेर हवेला बसायचे. पण त्यांना सुधरत नव्हतं काहीच. आणि 1 वर्षभर तसा प्रॉब्लेम त्यांचा होता. आणि 1 वर्षापासून असं होतं की ते काहीच कळत नव्हतं. माणसं ओळखत नव्हते. ते खूप माणूस चांगला होता. आणि आज त्यांना माझ्याकडून भावपूर्ण मनातून श्रद्धांजली. खूप वाईट घडली. खूप बेकार. पहा ना आपण आयुष्यामध्ये किती कर्म करतो चांगले वाईट आणि गेल्याच्या नंतर त्यांची कीर्ती काय असते. आज म्हणजे आम्हाला खूप आदर होता त्यांचा. सगळ्यांनाच खूप आदर द्यायचे आणि कधीच नाही. इतका माणूस चांगला होता. आता तिकडे जायचे पण धाडस होत नाही त्यांना पाहण्याचं. खूप मनातून खूप त्रास होत आहे. अंत्यविधी पण थोडी उशीरच होणार आहे कारण त्यांचा एक मुलगा नाथ मुंबई पुणे मुलगी आष्टीला आहे. सगळीकडं खूप लांबलामध्ये यायला पण वेळ लागेल आणि ते आल्याशिवाय त्यांचा अंत्यविधी होणार नाही. म्हणजे भावना पण मला व्यक्त करता येत नाहीत त्यांच्याबद्दल. तो माणूस खूप चांगला होता. एक वेळेस माझ्या ह्याच्यामध्ये त्यांना घेतलं होतं मी माझ्या व्हिडिओमध्ये. भुलईचा कार्यक्रमात आहेत पहा तुम्ही ते सर्च करून बघा. त्याच्यामध्ये आहे त्यांच्या आणि मी त्यांना सोबत घेऊन बोललेली आहे त्यामध्ये. खूप वाईट घटना घडली. असं वाटत होतं असेच राहावे पडून का असं ना पण राहावी जाऊ नयेत. गेली जग सोडून. पहा ना किती माणसाचं कसं असते. शेवटी काय असते शेवटी काय राहत असते. गेल्याच्या नंतर त्यांची कीर्ती राहत असते फक्त. आणि खरंच नाही असं कोणी सुद्धा म्हणणार नाही की हा माणूस बदमाश होता किंवा हिने कोणाचे पैसे लुटले प्रॉपर्टी ताब्यात घेतली. अजिबात नाही. किती भावकीमध्ये प्रॉब्लेम्स वगैरे होतात हे होतात पण अजिबात नाही ते मध्ये नसायचे. किंवा आमच्या इथं असं काहीच नाहीये म्हणजे कोणी कोणाला हे करत नाही. सगळे माणसं चांगलेच आमच्या इथे म्हणजे पूर्ण भावकीचे. माझे सासऱ्यांचे 4 भाऊ होते ना ते सगळ्यांची फॅमिली पूर्ण चांगल्या आहेत. खूप चांगल्या आहेत.
आणि आज आमचा एक ह्याच्यातला आमच्या घरातला एक माणूस जग सोडून गेला. चला आता तिकडे जाते, डेअरिंग करते, जाते. सकाळी सकाळीच पाहणं बातमी कशी आली. खूप चांगला होता. तसा माणूस मी आयुष्यात कधीच पाहिला नाही, कधीच. माझ्या वडिलाच्या ठिकाणी होते ते. जोपर्यंत चांगलं होते तोपर्यंत मला आधार पण होता त्यांचा. शब्दांनी मला चांगलं बोलायचे आणि त्यांची आवड निवड पण मी तर सांभाळली आहे. त्यांना कोणती भाजी आवडती मी नेऊन द्यायची बनवून, आणि खाण्याची पण खूप आवड होती. माझ्या मुलांनी मोठा मुलगा त्यांच्याकडेच असायचा जेवायला वगैरे. चटणी भाकरी खायला शिकलो मोठा मुलगा. नॉनव्हेज पण तिथंच शिकलेला आहे. त्यांच्यात बनवायचे ते नॉनव्हेज त्यांच्या इथे. त्यांना आवडायचं. भाऊंना भाऊ म्हणतो, भाऊ म्हणायचं आम्ही त्यांना. आणि त्यांच्यापासून खूप प्रेम भेटले माझ्या मुलाला पण. ताटात घेऊन जेवायचे. शेंगदाणे सोबत जेवणामध्ये काय असायचं पहा त्यांच्या. ठेचा भाकरी, रस्सा भाजी आणि कांदा आणि शेंगदाणे. माझा मुलगा तिथूनच खायला शिकला. म्हणजे घरी आमच्यात मोठी फॅमिली होती तरी पण तो तिथे जायचा, ते बोलवूनच घ्यायचे. खूप माया करायचे. आणि त्या भाऊंना लेकरं खूप आवडायची. लहान लेकरं दिसले की त्यांना काय वाटायचे की ती छोटंच बाळ व्हायचे त्याच्यासोबत. छोटंच लहान बाळ होऊन बसायचे. आणि आमच्या मुलाला खूप प्रेम दिलेले त्यांनी. आज सगळं टपतंय. आज मला समोर गेलं तर मी समोर गेले की रडत नाही कोणाच्या, पण मला असं खूप चांगला माणूस आनंदात विलीन झालेला आहे. नाही, चांगले होते, खूप चांगले होते. मी तसा माणूस पाहिलाच नाही. माझ्या वडिलांच्या ठिकाणीच होते. मला आधार होता त्यांचा. 2 वर्षापासून त्यांच्याशी कमी झालता संपर्क. कारण ते असे शांतच झाले. वाटायचं कुठंतरी का असे शांत झाले. तर भाऊ नव्हते असे आमचे. आज त्यांना मनातून भावपूर्ण श्रद्धांजली. चांगला माणूस गेल्याच्या नंतर काय दुःख होतं. ते खूप चांगले होते. मला तर खूप आदर होता त्यांचा. खूप आदर असायचा. चला तर मग आता तिकडे जाते. तिकडे जाणे समोर मी माणसं रडत नाही. मी मला रडू येत नाही. असं तुमच्या आठवणी अशा एकांतात अशा, म्हणजे समोर काहीच रिॲक्ट करत नाही मी. पण परस्पर पाठीमाग आता घरात आल्याच्या नंतर कशात लक्ष लागत नाही. कोणती वस्तू हातातली पडते, फार त्याचा त्रास होते. आणि आता जायचंय मला. आता तिथं पण गेल्याच्या नंतर मी सुद्धा त्यांच्याकडे पाहायला. आणि माझ्या सासूबाई असंच मला माया लावून गेल्या. त्या रात्रभर असं ठेवलेलं होतं त्यांना. आणि मी समोर बसून त्यांच्याकडे टक लावून बघत होते. म्हणजे का सोडून गेला आम्हाला. त्याच्यानंतर माझी लहानी जाऊ एक एक्सपायर झालेली, आजारी होती. तिनं पण कधी दुःख कधी सांगितलं नाही. तिला होता आजार डोक्याचा. तिनं साधं म्हणली असते तर आम्ही खूप इलाज केला असता. कधी तोंडाने तिनं म्हणलीच नाही. ती पण खूप जवळ होती. माझी लहान बहीणच होती ती. आणि ही आता वडिलासारखी. ती पण आता बघा ना. आणि आता 5 वाजता, आता सकाळी 6:30 झाले, 6च्या आसपासच झालेले. स्टेटसला पाहिलं तरी माझ्या मुलाचा फोन आला. आई तुला कळालं नाही का. आणि मग त्यानंतर पाहिल्याच्या नंतर ते दुःख झालं. खूप वाईट वाटायला लागले. हे सगळे कर्म असतात पहा. आपण चांगले कर्म केले तर आपल्याला फळ पण चांगलं भेटते. म्हणजे पुढचा जन्म चांगला भेटतो. तरी खूप चांगले कर्म केले, पुढचा जन्म त्यांचा चांगलाच असणार आहे. चला आता पाहते काय परिस्थिती. आता तर थोड्या वेळ झालं उठून मला काही सुधारणा झाले. डोकं असं म्यूट झाले. संध्याकाळचे आता 5 वाजले. मी एकदा जाऊन आले आणि आता परत जायचे. आता अंत्यविधीला निघालो होतो.
संध्याकाळचे आता 7 वाजले झाले. आता सांगते विधी, अग्नी वगैरे सगळं झालंय. आता घरी आलोत. आता करायचा आहे स्वयंपाक, कारण त्यांच्या घरी स्वयंपाक बनवत नाहीत, सगळे भाऊकीचे लोक देतात. आता मला पण बनवायचा आहे घरच्यासाठी आणि तिथं पण द्यायला बनवायचं आहे. आंघोळ ते करून घ्यायच्या आधी, त्यानंतर स्वयंपाक करायचा आणि स्वयंपाक नेऊन द्यायचा आहे. पहा कसा अंदाज झालाय सगळीकडे. लाईट वगैरे ऑन करायची. आंघोळ करून घेते पहिलं, ते पण अजून आले नाही. चहा पाणी वगैरे चालू आहे तिथं. आणि आई आलती, ताई आलती, दोघी गेल्यात. आता करायचं स्वयंपाक. ते पहिलं आंघोळ ते करून घेते, त्यानंतर स्वयंपाक. किचन मध्ये पण खूप अंधार पडलाय. आता लाईट आंघोळ ते करते, त्यानंतर लाईट ऑन करते. आता संध्याकाळचे 7:30 वाजले. आंघोळ ते झाली. आता करायचा स्वयंपाक. पहिल्यांदा करायचा चहा. चहाला काय दूध आलं नाही अजून. पाठ सांगितलं होतं मुलाला दूध घेऊन ये म्हणून. चहा पिल्याशिवाय डोकं शांत होणार नाही. खूप डोकं दुखायला असं वेगळंच आज झाले, वेगळंच फिलिंग झाले. चहा प्यायला म्हणजे थोडं फ्रेश वाटेल. तिकडे पण द्यायला स्वयंपाक करायचा आणि घरी पण करून ठेवायचा सगळ्यांसाठी. सकाळपासून स्वयंपाक नाही, काही नाही. खूप चांगला माणूस होता, खूप. त्यांच्यासारखा स्वभाव नाही. आणि सगळे तिथलं नाही शूट करता आलं, चांगलं नाही वाटलं. तेच घेतलं नाही, चांगलं नाही वाटत ना. दुःखावर कसा व्हिडिओ करावा. मनातल्या माझ्या भावना तुम्हाला सांगितल्या, काय वाटते काय नाही. आणि खरंच खूप स्वभाव खूप छान होता त्यांचा. करायचा आज मूड नाहीये, थोडं पण काही करावं वाटत नाहीये. पण आता स्वयंपाक ते करावं लागणार आहे, कारण भूक पण खूप लागली. काळ भूक म्हणतात ना, ती लागली. भाकरी बनवून झाल्या. इकडे भाजी घातली आणि ह्या कढईमध्येच घातली, कारण कढई मोठी आहे. जास्त करायचं होतं म्हणून ह्याच्यामध्येच घातली. छोट्या कढईमध्ये असतं, रोजची भाजी वेगळी असते, म्हणजे छोटी छोटी असते. आता सगळ्यांना तिकडे डब्बा वगैरे नेऊन द्यायचा आहे. झालंय, भाजी वगैरे झाली. भाकरी टाकल्या, बाजरीच्या भाकरी केल्या. आणि घरी बनवत नाही, त्यामुळं सगळ्यांनी द्यायला पाहिजे. आजूबाजूचे देतात, आमच्या इथे देतात. ह्या बाजरीच्या भाकरी तिकडे पण द्यायला आणि घरी पण बनवल्यात. 7, 8, 9, 10 बनवल्यात. आणि रस्सा भाजी बटाटा एवढी करत नाही मी रोज, पण आज तिकडे देण्यासाठी पण बनवली. झाली जवळपास. आता संध्याकाळचे 8 वाजलेत. आधी तिकडे नेऊन देते, मग जेवणाचं पाहते. चहा तर राहिलाय अजून. तिकडून आल्या चहा घेते. तिथं पण चहा होता, आल्याच्या नंतर सगळ्यांना चहा होता, पण गोड होता म्हणून नाही घेतला. तिकडे देण्यासाठी काढायचंय.
घर पण जवळच आहे, नेऊन द्यायचं आहे. कपडा वगैरे झाकून घर इथून जवळच आहे, खूप लांब नाही, असंच नेऊन देणार. दूध पण तापत आले, चहा झालाय आताच. आजचा व्हिडिओ मी इथे स्टॉप करत आहे. आधी जेवण नेऊन देते, त्यानंतर जेवण ते करायचंय. सकाळपासून जेवण पण केलं नाही आणि सारखे कलच आले, चक्रा वगैरे सारखे चैल्यात. खूप बोर व्हायले आज. जेवण नेऊन देते आता. दूध पण गरम झाले, दुधावर झाकावं लागेल. काही पडायले हातातून निष्ठायले सारखं, आणि हातात तसंच मी पातेलं गरम धरायला गेलते. डोकं फार गुंग झाले, म्यूट झाले, म्यूट. आजचा व्हिडिओ मी इथं स्टॉप करत आहे. आता जेवण आधी नेऊन देते पहिल्यांदा, कारण सगळ्यांच्या आंघोळ्या त्या झाल्या असत्या, आमच्या पण झाल्या जवळपास आता. आणि तिकडून आल्याच्यानंतर जेवण ते करायचं. भूक पण खूप लागली, आणि आधी तिकडे नेऊन देते.